हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आणि मी लाईव्हला आले होते, आधी पण एकटी आले होते जेव्हा प्रशांतजी हॉस्पिटलाइज होते, आणि त्यानंतर आम्ही काल सर्वच जण आलो होतो. तर ज्या मैत्रिणींनी ते अटेंड केलं लाईव्ह सेशन त्यांना सगळ्या गोष्टींची कल्पना असेलच, पण ज्यांनी नाही केलं त्यांना व्हिडिओतून कळेल आता. तर सकाळी सकाळी 6:45ला प्रशांतजी आणि करीना आले होते. त्यांची मुंबईवरून फ्लाईट होती, काहीतरी 4:35ची वगैरे त्यांची फ्लाईट होती. आणि इथे ना प्रशांतजी आधी पुढे होते, पण मी त्यांना इग्नोर केलं, कारण की मला राग आलेला होता की ते 1-2 दिवसाचं सांगून 4-5 दिवस मला एकटीला ठेवून गेले. हे बघा, इथे मी नंतर जेव्हा ते बघितलं तेव्हा मला रिअलाईज झाले की ते इथे माझ्याकडे बघत होते. त्यांना माझ्याशी काहीतरी बोलायचं असेल किंवा त्यांना वाटलं असेल की आपण पण 4-5 दिवसांनी आलो आहे तर हक करेल बॉ ही आपल्याला, किंवा आपण करू. हे बघा, ते माझ्याकडे बघताय. मला ना झोपेतून उठल्या उठल्या लाईट नको असते डोळ्यांवर, तर मला झोप आलेलीच नव्हती रात्री पण खूप वेळ, आणि मला अजून थोडंसं झोपायचं होतं. तर मी करीनाला सांगितलं की मी जरा वेळ झोपते, तुला झोपायचं आहे का? तर ती बोलली हो मी पण झोपेल. तर तिला म्हटलं झोप, हे 2 बेडरूम आहे, तुला कुठे झोपायचं? झोप म्हटलं, इकडे झोपायचं का तिकडे झोपायचं? कारण की मी तर आता झोपते. आणि नंतर उठल्यानंतर मी कांदे बघितले. हे कांदे बघा, आम्ही 2 तारखेला 2 का 3 तारखेला आणले होते मे महिन्याच्या माझ्या माहेरवरून गोणीभर. तर म्हटलं पावसाळ्यामध्ये कसं कांदे खूप महाग होतात, या जाळीतून काढून मी त्या जाळीत टाकले की मला चेक करायचं होतं की खराब झाला आहे का बो एखादा कांदा. पण मला विशेष वाटलं, 1 महिना होऊन गेला, जवळजवळ 40 दिवस होत आले, पण एकही कांदा खराब झालेला निघाला नाही. पालापाचोळा मी काढून टाकला. आणि हे बघा, हे गावावरून आल्यानंतरचे प्रशांतजींचे कपडे. आधी मी फक्त टॉवेल आणि नॅपकिन लावून दिले, आणि हे सगळे कपडे मी नंतर लावेल. त्याचबरोबर त्यांनी जी बॅग नेली होती, आता त्या बॅग जशा कशा बिल असतात त्यांना, तर मग ते कसे कुठेही एअरपोर्टवर चालो, भले कुठेही चालो, पण मग मला असं असतं की त्या बॅग मी खालून क्लीन करून घेतल्या. आणि त्यांच्या लॅपटॉपची पण बॅग मी धुवून टाकली. आणि इथे त्या वाळत टाकताय एक पाऊचही दिलं होतं त्यांना मी. आणि ते आपले 9 वाजता ब्रेकफास्ट वगैरे करून ते चालले गेले. आता 9:30 पावणे 10 वाजत आले असतील, तेव्हा मी आधी त्या बॅग क्लीन करून टाकल्या. आता हे बघा, त्यांचे जे 2 टॉवेल मी वॉश केले ते पण मी इथे वाळत टाकते. तर 4-5 दिवसाचे भरपूर कपडे झालेले होते त्यांचे, तर 3-4 वेळेस मशीन लागून होतील. हे पण माझी जी तुळस लावलेली ना बाल्कनीमध्ये, इतकी हवा का त्या तुळशीचे बरीचशी पानं अशी मला भेटली. मी ती घेऊन आली पानं घरामध्ये उचलून, आणि आंघोळ वगैरे झाली माझी. आता मी इथे शांत बसून पाणी पिली. सगळ्यात पहिले उठल्यानंतर पाणी प्यायचं असतं, जे की आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं. रूम टेम्परेचरवर असलेलं पाणी आपण प्यायचं. आणि परत आता दुसऱ्यांदी मी मशीन लावते, तर मागे माझं मशीन खराब झालं होतं, कारण की मी खिशे वगैरे चेक करत नाही. तर बऱ्याचदा कॉईन वगैरे नोटा फाटत नाही ह्या मशीनमध्ये, पण मशीन कॉईनमुळे खराब झालं होतं. तर मी चेक करून सगळे ते कपडे परत लावून दिले. आणि आता इथे माझ्यासाठी बनवलेला आहे गुळाचा चहा. तर जेव्हा आपण घरातले रेग्युलर कामं करतो तेव्हा काही गोष्टी लक्षात घेतल्या ना तर आपलंच काम नंतर वाढत नाही. जसं की चहाचं भांडं जर असंच ठेवलं ना, मग ते कडक होऊन जातं आणि नंतर साफ करायला आपल्यालाच वेळ जातो. ओल्या कचऱ्यासाठी तर छोटा डस्टबिन आपण ठेवतोच नाही का सिंकच्या तिथे. तर मी चहा पावडर त्याच्यात टाकून दिली, चहाचं भांडं लगेचच्या लगेच क्लीन केलं, म्हणजे आपल्याला नंतर स्पेशल त्याच्यासाठी वेळ द्यावा लागत नाही. आणि आता तर कसा रेनी सीझन सुरू होतोय, पावसाळा, तर कॉफी बाहेर काढली की लगेच अशी चिगट व्हायला लागते बरणी. म्हणून बरणीच्या वरती असं एक रबर लावून द्यायचं झाकणाच्या आतमध्ये, आणि झाकण टाईट करायचं. असं मी माझ्या बघण्यात आला एक शॉर्ट्स, म्हणून म्हटलं चला आपणही करून बघूया, खरंच तसं होणार नाही का. टाईट करून परत मी फ्रीजमध्येच ठेवून दिली कॉफी. आता इथे मी स्वयंपाक करते. म्हटलं आज जरा डाळ भात भाजी पोळी करू, करीना आली आहे तर नाही का पूर्ण जेवण असं छान वाटतं. तर मग मी इथे 2 डब्यांमध्ये छोटी वाटी भरून तांदूळ टाकले, आणि डाळ लावली मुगाची. आमच्याकडे मुगाचीच डाळ बनते प्रॉपरली. आणि कुकर लावून देते, आणि डब्यांच्या वर एका प्लेटमध्येच मी बटाटे पण ठेवते. उकडलेल्या बटाट्यांची सुक्की भाजी करू म्हटलं. आणि हा कुकर पुष्कळ मोठा आहे, तर छान होतात 4 गोष्टी एका वेळेस होतात. 3 गोष्टी म्हणजे काही अजूनही चौथी लावली तरी 3 डब्बे, आणि वरती प्लेटमध्ये एखादं आरामशीर होऊन जातं. कणिकही भिजलं गेलं माझं. आणि इथे मी आता कांदा कट करते बटाट्याच्या भाजीसाठी.
आणि मला बिलकुल अशी काहीच कल्पना नाही का हे सगळं करत असताना. म्हटलं प्रशांतजी गेले कामावर, ते आपले रोजच्यासारखं दूध मुसली आणि ड्रायफ्रूट वगैरे खाऊन गेले होते. डाळ तर माझ्याकडे एकदम सिंपल बनते, मुगाची डाळ एवढीच की आम्ही घट्ट डाळ असते, पातळ नाही आवडत प्रशांतजींना. आता सगळ्यांनाच तशी सवय झाली. आणि मी ना इथे आल्या लसूणची जी पेस्ट करून ठेवली होती ना फ्रीजमध्ये त्या दिवशी, तर मग मी लसूण न टाकता आल्या लसूणचीच पेस्ट वापरते स्वयंपाकाला, कारण मग नाहीतर मग ती खराब होऊन जाईल. म्हणून मग डाळीलाही मी आल्या लसूणची पेस्टच वापरली आणि इव्हन बटाट्याच्या भाजीला देखील मी ती आल्या लसूणचीच पेस्ट वापरली. तर डाळ बघा किती झाली, जरा जास्तच झाली होती माझ्याकडे, कढईभर डाळ झाली. आणि ती थंड झाल्यावर अजून घट्ट होऊन जाते, म्हणून थोडीशी मी अशी धरताने पातळ धरली. आणि म्हटलं बघू आता उरल्यानंतर मग वरण चकल्या वगैरे करू त्याच्यामध्ये. आणि इथे मी आता बटाट्याची भाजी करते, सुक्की बटाट्याची भाजी. बटाट्याची भाजी माझ्याकडे खूप अशी होत नाही, पण कधीतरी बरी वाटते. मी करतच नाही म्हटलं तरी चालेल, फार क्वचित कधीतरी. लहानपणी रोज दिवसाआड बटाटे खाल्ले म्हटले तरी चालेल. हॅलो एव्हरीवन. ॲक्च्युली आता दुपारचं 1 वाजून गेला आणि मला वाटलं आता प्रशांतजी गेले साईटवर, आणि मग ॲज ऑलवेज त्यांनी तिथून मला व्हिडिओ कॉल केला. आणि त्या दिवशी सारख्याच नाकात दोऱ्या होत्या, म्हणजे मला त्यांनी सांगितलं नाही डॉक्टरांनी, ते बघ दुसऱ्या फोनवर आला फोन, त्यांचाच फोन आला असेल. हो, तर लास्ट सॅटरडे ते एकटेच गेले होते डॉक्टरांकडे, की त्यांना वाटलं डॉक्टर जर नाही म्हटलं ट्रॅव्हल करायला तर म्हणून हिला कळायला नको, तर एकटेच गेले होते. आणि मग आत्ताही डॉक्टरकडे गेले, तर मग काहीतरी लेफ्ट साईडला इश्यू आहे नागपुडीमध्ये. तर मग मी त्यांना, मला व्हिडिओ कॉल केला बरं त्यांनी तिथून, की मला छोटंसं करताय बघ ते सर्जरी, काहीतरी त्यांना दिसत नाहीये, तर ते OT मध्ये घेऊन करताय. मग म्हटलं मी येऊ का, तर मग त्यांनी डॉक्टरांकडे दिला फोन त्याने, ह्या मॅडमकडे. तर ह्या मॅडम बोलल्या की त्यांच्याबरोबर कंपनीचे एक पर्सन आहे, तशी गरज नाहीये तुमची यायची. त्यांच्या रूममध्ये जे इंडोस्कोपी आहे त्यात त्या बोलल्या क्लिअर दिसत नाहीये, म्हणून मी त्यांना OT मध्ये घेते, ऑपरेशन थिएटरमध्ये, आणि तिथे नीट बघते मध्ये काय आहे, आणि जे काही असेल ब्लड क्लॉट वगैरे तर क्लिनिंग करते, कारण ब्लिडिंग होतंय म्हणे बरंचसं अजूनही. ते करायला गेल्या त्या काही तर बरंच ब्लिडिंग झालं म्हणे. एवढं टेन्शन आलंय ना मला की बस. डॉक्टर स्वतः माझ्याशी बोलल्या होत्या, डॉक्टर नेहा म्हणून, आणि त्या बोलल्या नाही तुमची म्हणजे यायची गरज नाही, जस्ट मी तुम्हाला इन्फॉर्म करते म्हणे, आणि त्यांच्याबरोबर एक पर्सन आहे. मग म्हटलं चला क्लीन करून झाल्यानंतर येतील प्रशांतजी घरी. आणि मग मी इथे करीनासाठी केक बनवायला घेतला. तर मी काय इथे बिस्किटचाच केक बनवते, तिला आवडतं ओरिओ बिस्किटचा केक, तिला खूप आवडतो. मग मी बटर पेपर टीनच्या मापाचा कट करून घेतला. टीन बरंच वापरलं जातं म्हणून टीन किती खराब झालंय माझं, त्यालाही थोडं तूप लावून स्प्रेड केलं. बटर पेपर लावला भरून, बटर पेपरलाही मी थोडंसं तूप लावून स्प्रेड करून घेतलं. बटर पेपर नसला आणि नुसतं तूप किंवा तेल लावून मैदा छिडकला तरी चालतो. 2 ओरिओचे बिस्किटचे पॅकेट घेतले मी इथे. आणि आय थिंक लॉकडाऊनमध्ये आपण सगळ्याच जणी A to Z पर्सन, मी तर म्हणते बिस्किटपासून केक बनायला शिकून गेलो आहोत. तरी पण मी म्हटलं चला करते तर थोड्याशा क्लिप तुमच्याशी शेअर करू. तसं मी प्रोफेशनल केक जे असता एकच दिवसाचा क्लास केला होता नाशिकला असताना, सीमा गवारे पाटील म्हणून तिच्याकडे, तिचे TVला वगैरे सुद्धा शो झालेले आहेत, छान शिकवते ती. तेव्हा मी शिकली, तेव्हा खूप करायची, पण नंतर काय ते नवीन आपण कुठली गोष्ट शिकली का नवीन छान वाटते, नंतर आपण विसरून जातो त्या गोष्टी. 2 ओरिओ बिस्किटचे पॅकेट मी मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतले. आणि एक छोटा कप भरच लागलं असेल, मी एवढं घेतलं पण एवढं नाही लागलं, अर्धच दूध लागलं. रूम टेम्परेचरवर असलेलं दूध मी त्याच्यामध्ये ॲड केलं आणि छान असं मिक्स करून घेतलं हे बॅटर. त्याची कन्सिस्टन्सी कशी ठेवायला पाहिजे ती तर दाखवतेच मी तुम्हाला. आणि जसं मी म्हटलं मला माहिती बिस्किटपासून केक बनवणं खूप इझी आहे आणि सगळ्यांनाच येत तो बनवता. तर हे बघा अशा पद्धतीने त्याची कन्सिस्टन्सी असली पाहिजे. कुठल्याही बिस्किट घेऊ शकता तुम्ही जे तुम्हाला आवडतं, पण मुलांना कसं चॉकलेट जास्त आवडतं, तर एक इनोचं पॅकेट घेतलं मी इथे. आणि जेव्हा चांगलं फेटून झाल्यानंतर मग लास्टला इनो ॲड करायचं आहे. इनोवर मी 1 चमचा दूध टाकलं आणि त्यानंतर मग ते व्यवस्थित असं छान परत एकदा एकाच डायरेक्शनमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, व्यवस्थित एकाच डायरेक्शनमध्ये करायचं आहे. हे बघा मी क्लॉकवाईज त्याला छान असं मिक्स करून घेते. आणि ही प्रोसेस करण्याच्या आधी मात्र टीन आपला रेडी पाहिजे, म्हणजे
इनो टाकल्यानंतर आपण टाइम वेस्ट नाही करू शकत, म्हणून मी सगळ्यात पहिले टीन रेडी करून ठेवला आणि नंतर ही प्रोसेस केली. तर इनो ॲड केल्यानंतर मग छान असं मिक्स केल्यानंतर आता मी इथे टीनमध्ये हे बॅटर टाकते. आणि हो, माझं अवन रिपेअर करून आणण्यात आलेलं आहे. बरेच पैसे लागले त्याला, 2600 रुपये घेतले त्या माणसाने. पण ती जी ग्लासची त्याच्यामध्ये प्लेट आहे ना, त्याच्या खालची रिंग मिस झाली आहे आणि ती नाहीच मिळाली त्याला देखील. तर ती प्लेट खूप अशी गडगड हालत होती जेव्हा मी ठेवलं हे. तर मी मायक्रोवेव्हमध्ये 5 मिनिटासाठी ठेवणार आहे. वरून मी थोडेसे बदामचे पीस करून टाकले आणि करीना झोपलेली आहे. मिक्सरचा आवाज आणि पण तिला जाग नाही आली, एवढी गाठ ती झोपली आहे. मला लावायचं नव्हतं मिक्सर, पण मग मला तर तिच्यासाठी केकही बनवायचा होता. थोडेसे बदाम मी टाकले कारण तिला काजू नाही आवडत, फक्त बदामच आवडतात. आणि 5 मिनिटासाठी मी ठेवलं अवनमध्ये. आणि हे बघा 5 मिनिटामध्ये केक माझा तयार आहे. टूथपिक एकदम क्लीन निघाली आणि काढला मी तो बाहेर लगेच. कढईतही बनतो, कढई आपण गरम करून घेतली आणि एखाद्या स्टँडवर कढईवर ठेवला तरी पण होतो तयार. थंड झाल्यानंतर मी त्याच्या साईड अशा क्लीन करून घेते आणि आता त्याला प्लेटवर टाकणार आहे. ॲक्च्युली अशा केकवर घरी बनवलेल्या बिस्किटपासून जो केक बनवला जातो त्याच्यावर तिला आईस्क्रीम टाकून खायला खूप आवडतं. आणि खाली विजेतामध्ये आईस्क्रीम मिळालंही असतं, पण माझ्या डोक्यात ती टिकटिक चालूच होती कुठेतरी की इन्फेक्शन एवढं वाढलं असं तसं. म्हटलं काय 2-2.5 तासामध्ये हे येतील घरी. हे बघा इथे केक माझा बनवून तयार झाला. परंतु नंतर परत मला फोन आला की हॉस्पिटलमधून की नाही जास्तच क्रिएट झाले प्रॉब्लेम. हे बघा केक एकदम स्मूथ झाला, एकदम सॉफ्ट झाला. आणि प्रशांतजींना 2-3 तास झाले हॉस्पिटलमध्ये जाऊन, म्हणून त्यांचा फोन नाही आला. म्हणून मग मी त्यांच्या फोनवर सारखी फोन करत होते, ते रिसीव्ह पण करत नव्हते. मग अशा वेळेस आपल्याला टेन्शन येतं ना. मग डॉक्टरच बोलल्या स्वतः, त्या बघत असतील ना की यांचा फोन वाजतोय. मग त्या बोलल्या की इन्फेक्शन खूप जास्त वाढलंय म्हणे, त्याच्यामुळे क्लीन करायला मला अजून 2-2.5 तास लागतील म्हणे. की त्यांनी ट्रॅव्हल केल्यामुळे खूप इन्फेक्शन परत वाढलंय. म्हणजे बघा म्हणजे किती वेळ लागेल अजून. तर त्या बोलल्या संध्याकाळ होईल. तर मग मी आता चेंज करते. करीना अजून उठली नाहीये कारण ती पूर्ण रात्रभर जागी आहे. सकाळी पण ती आल्यावर जागीच होती. आय थिंक ती 8-9ला झोपली आहे. मी पण उठवलंच नाही, म्हटलं जाऊ दे, एवढे दिवस एक्झाम होते, हिला आजच्या दिवस हिच्या मर्जीने उठवू देऊ म्हणून. आणि ह्या बघा या आपल्या करीना मॅडम इथे आलेल्या आहे. हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही? बऱ्याच आंटींनी बऱ्याच जणींनी तुला विचारलं, जे पहिल्यापासून व्हिडिओ बघता, जे ओळखता करीनाला. तर करीनाला एक्झामचा स्ट्रेस म्हणा किंवा ट्रायल म्हणा, हे बघा कशा तिला थोड्या 1-2 पिंपल आल्या मला सांगत होती. तर मग आता मला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे म्हणून मग मी तिला उठवलं. कसं वाटलं घर वगैरे? एकदम सुंदर आहे मम्मासारखं. मम्मानी घर एकदम सुंदर ठेवलंय, एकदम एस्थेटिकली प्लीजिंग वाटतंय ते घर. आणि एकदम दर एक गोष्टी एक्झॅक्टली त्याच्या जागेवर येते, ते अजून सुंदर वाटतं आणि अजून क्लीन आणि नीट वाटल्यामुळे फ्रेश वाटतं घरी आल्याने. तुला पूर्ण घरात कुठला रूम जास्त आवडला? सगळ्यात किचन. छान ठेवलाय ना खूप. तर आता मी उठवलं तिला. ती सकाळी 9ला झोपली वाटतं ना? सकाळी 9ला झोपली ती. रात्री तुम्ही किती वाजेपर्यंत होते मावशीच्या घरी? 11:30-12 पर्यंत. मावशीची तब्येत बरी वाटली का? हो, पण ती खूप वीक झाली आहे आणि खूप अशी टायर्ड दिसते. तिला बघ कॉलर बोन मध्ये फ्रॅक्चर आहे. हा मग बर्थडे बिड्डेचा नाहीये पण वेलकम. अगं रडू नको. उलट मला तुमचं खूप असं अचानक ठरवलं, नाही तर मी असं खूप छान ठरवलं होतं, असं वेलकम होम असं करू, असं रडू नको. पण मला प्रॉब्लेम होता, मला बाहेर जायचं नव्हतं. मी असं ठरवलं होतं, नाही तर आपण छान ते असं रेडीमेड वेलकम होम आणू, असे खूप प्लॅन होते माझ्या डोक्यात. आवडलं का तुला ते? मला आईस्क्रीम, तुला चॉकलेट टाकलेला आवडतो. हा का? हाय हाय बाय, मी सुद्धा न्यूटेला आणलंय, माझ्या लक्षात सुद्धा नाही. देवा, चल पण असंच खा आता. किती सॉफ्ट आहे बघ. नाही मी तुलाच खाऊ घालते. किती सॉफ्ट झाला बघितलं का? स्पंजी एकदम. मस्त झालाय केक.
माझं मीच म्हणते मस्त झालंय. करीना केक बघून इमोशनल झाली. ऍक्च्युली मी असं ठरवलं होतं आधी की छान वेलकम करू बा. मी जसं म्हटलं करीना 6 महिन्यानंतर येते आणि ह्या घरात पहिल्यांदी आणि आपली मुलगी म्हणजे आपल्या घरची लक्ष्मी असते. पण ते माझेच दिवस 4-5 मी तर तुमच्याशी काही गोष्टी शेअर केल्या. मीच खूप बोर होत होती. एवढी 5 दिवस मी एकटी राहिले. आणि दुसरं म्हणजे इथं खाली काही मिळत पण नाही, खूप लांब जावं लागतं. नाही तर माझ्या डोक्यात आल्या होत्या आयडिया. ठीक आहे म्हटलं चला आता आहे ती आहे तेवढे दिवस करू तिचे लाड. वेट लॉस करायचा, सगळं करायचं ना. जिम जायचं, खायचं प्यायचं, व्यायाम करायचा. हा नटे आणू का असं असं चेक कर. चल मग येऊ का मी. मला ना बॅगांवर लक्ष राहू दे. पप्पांनी नेलेली बॅग आणि मी तुझी लॅपटॉपची बॅग धुतली आहे. हा आणि जेवण कर. डाळ भात भाजी पोळी. जेवण झालं. ठीक आहे चल आता येतो आम्ही 2-3 तासात येऊ आम्ही. हा डोर लॉक करून. पायी पायी मेन गेटला जाणं इतकं मुश्किल आहे. मी केव्हाची मेन गेटचा रस्ता शोधते. कधी हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील माहीत नाही. प्रचंड मोठं पार्किंग आहे आणि प्रचंड मोठे रस्ते. प्रशांतजींबरोबर जे पर्सन गेलेले होते ना ते त्यांची बाईक आमच्या सोसायटीमध्ये लावलेली होती. तर मग ते ओला करून आले आमच्या सोसायटीमध्ये आणि मग त्यांनी मला तसं फोनवरच सांगितलं की मॅडम माझी गाडी तुमच्या सोसायटीमध्ये लावली आहे, मग हीच गाडी तुम्ही कंटिन्यू कराल का. म्हटलं हो, कारण कसं होतं कधी कधी बुक व्हायला पण टाईम घेते गाडी. तर म्हटलं चालेल मी तीच गाडी कंटिन्यू करेन. तर मग आली मी लगेच खाली. तुम्ही तर पाहिलं जस्ट चेंज केलं आणि विचारा करीना बरोबर थोडा सुद्धा टाइम मला स्पेंड करता आला नाही. कारण की काल पण मला खूप म्हणजे खूप प्रॉब्लेम आला. मला झोपच येत नव्हती. म्हणजे सांगते ना 2-2:30 वाजेपर्यंत मी जागी होते आणि सकाळी मी डोर जस्ट ओपन केलं, तिला हक केलं आणि म्हटलं मी झोपायला चालली. साहेबांच्या आगाऊपणाच म्हणावं लागेल ना. दिल्लीला ठीक आहे कामानिमित्त गेले होते दिल्लीला, आय अंडरस्टँड. पण दिल्लीवरून परत यायला पाहिजे होतं ना. दिल्लीवरून मुंबईला गेले, मुंबईला ठाण्याला गेले, वर्कशॉपवर जात राहिले 2 दिवस, मास्क लावला नाही आणि गेलं सगळं. इन्फेक्शन वाढलं असं डॉक्टर मला बोलले की खूप इन्फेक्शन वाढलं आणि 2-2.5 तास आता क्लिनिंगला लागेल. म्हणजे वाढवाच झाला ना. म्हणजे शिकून अशिक्षित लोकांसारखंच वागणं झालं ना. हे मला अक्षरशः संताप येतोय की त्यांच्यावर. किती सांगितलं त्यांना, किती मैत्रिणींनी तुमच्यापैकी किती जणींनी सांगितलं की दादांना मास्क लावायला लावा, भाऊंना मास्क लावायला लावा, पण नाही ऐकलं त्यांनी. त्यांना वाटलं झालं एकदा सर्जरी आता मिटलं आणि हे असा वाढवा. आता माहित नाही किती वेळ लागेल, काय लागेल, वेळेचंही काही नाही. पण मग शेवटी उपद्व्यापच ना, आपण काळजी घ्यायला पाहिजे ना. चालली मी आता हॉस्पिटलला, बघते काय होतं काय नाही. तिथं गेल्यानंतरच कळेल मला. आले मी धावत पळत 4th फ्लोअरला ऑपरेशन थिएटरमध्येच प्रशांतजी. मी डायरेक्ट त्यांच्याकडेच जाते, एकदा त्यांना बघते एकदा. हे जे हॉस्पिटल आहे ना, ह्या हॉस्पिटलचं रिनोव्हेशन चालू आहे. हे बघा इथे असं म्हणजे इथे इतकं गरम होतंय आणि इथे मध्ये ऑपरेशन थिएटर आहे. तर प्रशांतजी मध्ये आणि मधून डॉक्टर येऊन त्यांच्या फाईल आणि मेडिसिन घेऊन गेले माझ्याकडून, जे डॉक्युमेंट त्यांना पाहिजे होते ते. इथं आल्यानंतर बोलली मी डॉक्टरांशी. डॉक्टर बाहेर आल्या होत्या. खूप वाढवा झालाय प्रशांतजींचा, खूप म्हणजे खूप वाढवा झालाय. आणि त्यांनी खूप ट्रॅव्हल केलं. ते दिल्लीला गेले, दिल्लीवरून मुंबईला गेले, मुंबईला प्रतीककडे गेल्यावर ते ठाण्याला गेले 2 दिवस लागोपाठ आमच्या वर्कशॉपवर. तिथे क्लिनिकचे कामं वगैरे लोकांकडून करून घेतले, पण धूळ गेलीच ना नाकात. आणि आज ते चेकअपला आले होते, जस्ट चेकअपला आले होते. मला त्यांनी डॉक्टरांचा फोन आला म्हणून मी इथे आले. तर आता डॉक्टर बाहेर मला सांगून गेल्या की त्यांचं इन्फेक्शन खूप वाढलं आहे, प्रचंड वाढलं आहे. आम्ही जिथे पण टच करतो रक्त येत आहे म्हणे. आणि मग ते रक्त बंद होत नव्हतं म्हणून त्यांच्या दोन्ही नाकपुड्या बंद केल्या. मागच्या वेळेस सर्जरी केली तेव्हा तरी एकच बंद केली होती, आता दोन्ही बंद केल्या. मी तर त्यांना बघितलं नाही अजून. मग मी त्यांना विचारलं की नाकपुड्या जर बंद केलाय मग श्वास कसा घेता येतो, नळ्या टाकल्या म्हणे. अजून आत्ता ते ऑपरेशन थिएटरमध्येच डॉक्टर बाहेर येऊन माझ्याशी बोलल्या. आता त्यांना आणणार आहे ICUमध्ये आणि आजची रात्रभर ठेवणार आहे. ते बोलल्या की ते नाक बंद आहे आणि मग ते खूप डिस्कम्फर्ट होईल त्यांना घरी, म्हणजे म्हणून ICUमध्ये ठेवणं गरजेचं आहे. आणि फक्त त्यांनी एवढं ट्रॅव्हल केलं त्याच्यामुळे त्यांना परत सगळं इन्फेक्शन झालं. म्हणजे मी खूप सांगितलं त्यांना की जाऊ नका परंतु त्यांनी माझं नाही ऐकलं. आता आणणारे त्यांना 2-5 मिनिटामध्ये बाहेर आणते. करीनाला मी काहीच सांगितलं, मी आज आली पोरगी, तिला काय सांगितलं.
उद्या सकाळपर्यंत त्यांना इंजेक्शन झोपूनच ठेवण्यात येईल, कारण त्यांचं नाक बंद केलंय जसं मी म्हटलं. मी त्यांना खूप रिक्वेस्ट केली की मला इथे बसू द्या ICU मध्ये, पण ते म्हणतं नाही, ICUच्या बाहेरच मी इथे थांबले. मी त्यांना खूप रिक्वेस्ट केली की मला बसू द्या नुसतं त्यांच्याजवळ. ज्या डॉक्टरने प्रशांतजींची सर्जरी केली होती ना, मी तेव्हा ICU मध्ये त्यांना जेव्हा शिफ्ट केलं ना, मी त्या मॅडमला तेव्हाच सांगितलं की मी इथेच बसेल, खुर्चीवर बसेल. ठीक आहे, ICU मधले रूल असता मला माहिती आहे, पण ठीक आहे. मी तेव्हा एवढी हे होते की त्याही मला हो बोललं तेव्हा की हां ठीक आहे तुम्ही बसावं. नंतर सांगितलं नाही तुम्ही नाही बसू शकत, बाकीच्या पेशंटला इन्फेक्शन होतं. मला पण माहिती ठीक आहे बाकीच्या पेशंटला इन्फेक्शन होतं. मग मी बाहेर थांबले. मी रूम बीम काय घेतली नाही, कारण मला नाही ते 4th फ्लोअरला आहे, मी कशाला रूम घेईन. तर मी मधून त्यांना डोकवायला जाते ना, तर हे लोक मला मधून पण त्यांना डोकवायला जाऊ देत नाही. ते म्हणतात नाही तुम्ही नाही येऊ शकत. आणि मी कसं त्यांना न बघता राहू. त्याच्यामुळे मी त्यांना सांगितलं की नाही मला कोणाशी बोलावं लागलं हायर अथॉरिटीशी तरी मी बोलेल, परंतु मी तर मधून त्यांना बघायला जाईल. तसं मला चैनच पटणार नाही. ते ICUचं डोअर आहे ना, ह्या ग्लासमधून मला दिसत होतं, तिथे ब्लू कलर दिसतोय बघा. त्यांनी तर कर्टन ओढून घेतला, म्हणजे मला इथून प्रशांत जे दिसत होते ते पण नाही दिसत आहे आता. असं नाही केलं पाहिजे ना, असं नाही केलं पाहिजे. माझ्या बहिणीचं म्हणणं असं की तू काही खाल्लेलं नाही सकाळपासून, त्याच्यामुळे तुझं डोकं फुटायला करते, तू काहीतरी खाऊन घे गुंडीताई, तू काहीतरी खाऊन घे. तर खूप असं वाटतं माझं डोकं फुटेल की काय आता. हे हॉस्पिटलवाल्यांनी जे मला आणून दिलं, प्रशांतजींनी जेवण नाही केलेलं सकाळचं. जेवायला येताच हॉस्पिटलमध्ये आले होते प्रशांतजी, त्याच्यामुळे मला नाही खायचं आहे. मी नाही खाणार आहे काही. प्रतीक पोहोचेल सकाळी, 7 वाजता एअरपोर्टला लँड करेल तो, आणि मग 8 वाजेपर्यंत वगैरे येईल हॉस्पिटलला. मला काही भूक नाही, बरं मला जेवायचं नाही, पण माझं डोकं खूप फुट करतं आहे. पण मी वरच्या लोकांना कॉन्टॅक्ट केलं, हॉस्पिटलचे CEO वगैरे, त्यांना सांगितलं मी त्यांना बघितल्याशिवाय नाही राहू शकत. मला माहिती मी चुकीची आहे, मला माहिती, पण मी प्रशांतजींना न बघता नाही राहू शकत. माझ्या सांगण्यावर त्यांनी मला अलाउड केलं मधून यायला, आणि तो पडदा पण बाजूला करून दिला. इथून दिसताय मला प्रशांतजी, दिसताय मला इथून प्रशांतजी. ते बघा त्यांचा फेस दिसतं मला. 11 वाजून गेले आता, पण मी नाही झोपणार आहे. अशीच त्यांच्या ICUच्या बाहेर त्यांना बघत रात्र काढून देईल. मला काही नाही, इथून दिसले ते मला तरी बस आहे. आणि आता रात्रीचे 12 वाजले. इथे गणपती बाप्पा आहे, गणपती बाप्पांची प्रार्थना करायला आली मी. आता 12 वाजून गेले म्हणून मी खाली गेली होती, म्हणून नाही, 12 वाजले. डोळे खूप दुखायला लागले ॲक्च्युली, माझे रडून दुखत आहे की काय माहीत नाही. पण खाली गेली होती गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करायला की प्रशांतजींच्या जीवनातल्या संकटांचा, विघ्नांचा नाश करा, आणि त्यांना लवकर सकाळी त्यांच्या नाकातलं ब्लिडिंग बंद झालेलं असू द्या, आणि मला त्यांना घरी घेऊन जायचं आहे सकाळी लवकर. असं फिरते मी कंटिन्यू, त्यांना काचेतून बघते, तेवढंच मला बरं वाटतं. 1 वाजलं आता. ते ना मधून त्यांना जाग येते, जरी ते इंजेक्शन दिलं आहे ना, पण त्यांना जाग येते, आणि असे थोडेसे डोळे उघडून इकडे तिकडे बघतात. मी बघते त्यांना काचेतून, मध्येच जाऊन गुपचूप त्यांच्या हाताला हात लावून येते. ते म्हणजे ते लोक रागवताना मला, पण मला तेवढंच बरं वाटतं. मी जाऊन त्यांच्या हाताला असा हात लावून येते. काय माहिती त्यांना फील होत असेल की नाही, ही टच करते आपल्याला. कसं असतं ना हे, खरंच किती भयंकर. बापरे, बिचारी माझी करीना. मी तिला व्हिडिओ कॉल केला होता, जागीच आहे अजून. मम्मा तू मला काहीच नाही सांगितलं म्हणे, मला खूप चिड येते की तू मला काहीच डिटेल सांगत नाही. मग तिला सांगितलं, म्हटलं अगं बेटा असं सकाळी येते म्हटलं मी पप्पांना घेऊन. ते मला पप्पांची तुझी काळजी वाटते, मी हॉस्पिटलला येऊ का, असं तिने मला मेसेज केला होता, व्हॉट्सअप मेसेज. मग मीच तिला व्हिडिओ कॉल करून समजवलं, मी सकाळी येते म्हटलं पप्पांना घेऊन घरी. असं होप सो की 10ला डॉक्टर जेव्हा प्रशांतजींचं नाक ओपन करेल तेव्हा मध्ये नाकात काही ब्लिडिंग नसायला पाहिजे ना, आम्हाला घरी जाऊ द्यायला पाहिजे. पोरं आम्ही नाही का. 3 वाजले आत्ता रात्रीचे, आणि आता त्यांची हालचाल तर त्यांची काही नाहीच करू शकत ना ते हालचाल. परंतु तेच की मी बघते, माझ्या डोळ्यांना प्रचंड सूज आली. मी इथं ICUच्या बाहेर चक्रा मारते सारखं.